आप देख रहे हैं के मास न्यूज, हर समय आपके साथ। नमस्कार, आप देख रहे हैं के मास न्यूज। मैं हूं राम सुंदर। अपने क्षेत्र की टॉप खबरों को देखने के लिए डाउनलोड करें के मास न्यूज ऐप। आइए नजर डालते हैं। महिला मंडळ शक्तीसदन भंडारा ह्या ठिकाणी सुरू असलेला बोगस कारभाराचा ह्या ठिकाणी केमास खुलासा करते। ह्या ठिकाणी उपस्थित सदर अधीक्षकांना या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्यांना माहिती नाही असं ते प्रत्यक्ष ठिकाणी बोलले। इव्हन ज्या संस्थेत ते काम करतायत, ज्याचा ते पगार उचलतायत, ज्याची ते केअरटेक करतायत, त्यात संचालक पदी कोण आहे, त्यांचा मंत्रिमंडळ काय आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर काय हे सुद्धा त्यांनी माहिती नाहीये। ह्या ठिकाणी आमच्याकडे जे तक्रारदार आहेत तर तक्रारदाराने सांगितलेलं आहे की त्यांना ज्या पदासाठी नियुक्त केलं होतं ते पद अजूनही त्यांना मिळालेलं नाही। या संबंधी तुम्ही बघू शकता, तुमच्या समोरच आम्ही सरळ अधीक्षकांना विचारतोय त्या माहिती पुरेपूर्ण देतात का हे बघू, आणि जर त्यांनी व्यवस्थित दिली तर आपण समजू कारभार सुरळीत आहे, आणि जर नसेल तर आपल्याला समजून येतो की हा कारभार सुरळीत नाही आहे। येणारे संचालक येऊन प्रत्यक्ष भेटून या गोष्टीचं निवारण करू असे बोलले, पण ते कधी येतील काय येतील याची अजूनपर्यंत शाश्वती नाही। मॅडम, तुम्ही या ठिकाणी अधीक्षक आहेत। अधीक्षका म्हणून तुमची हा शक्ती सदनची प्रति काय जबाबदारी आहे? अधीक्षका म्हणून माझी लाभार्थ्यांकडे परिपूर्णरित्या लक्ष देणे, लाभार्थ्यांची देखरेख करणे, आणि कुठल्या लाभार्थ्याला कुठल्याही प्रसंगात त्रास झाला असो, काही झालं असो, इन द केस ऑफ इमर्जन्सी रात्रीतून सुद्धा मला एखादा आला लाभार्थी तर मला परत यावं लागतो। 1 वाजता येऊ, 1:30 वाजता येऊ, 2 वाजता येऊ, कुठल्याही परिस्थितीत लाभार्थी आला की मी त्याच्याकडे परिपूर्ण। तुम्ही जे आता सांगताय मगाशी विचारलं असता तुम्ही बोलले की नाही मला या ठिकाणी काही माहित नाही, माझं काम आहे, मी फक्त केअरटेकर आहे। केअरटेकरच झाले, मग तुमची अब्सेन्स म्हणजे संचालकाच्या अब्सेन्स मध्ये पूर्ण ह्या बिल्डिंगची जबाबदारी तुमची आहे? हो, म्हणजे लाभार्थ्यांची परिपूर्ण जिम्मेदारी आणि बाकीचे सोबत जे आपले कार्यरत कर्मचारी आहेत त्यांची पण तेवढीच जिम्मेदारी। अधीक्षका म्हणून हा पदभार सांभाळत असताना हे इथं जे काही बाकी कर्मचारी वर्ग आहेत यांची रिस्पॉन्सिबिलिटी, यांच्या काही कमी जास्तची पाहण्याची जबाबदारी तुमची आहे? हो आहे। मग हे तुमचे जे कर्मचारी वर्ग आहेत हे जे तक्रार घेऊन येतात आमच्यापर्यंत, याचा निवारणासाठी आम्ही डायरेक्टली संस्थापकाशी कॉन्टॅक्ट करतो। अच्छा, म्हणजे संस्थापक जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत समाधान नाही, मग आम्ही डायरेक्टली फोनद्वारे सुद्धा त्यांच्याशी बोलायला सांगतो की जेणेकरून तुम्ही सरांशी बोला की मी यात काही मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला, ते काय म्हणतात काय नाही ती जबाबदारीने मग काय ठरवतात त्यांचं ते माहिती। ठीक, तर यांचं आता जे ऑन बाईट त्या सगळ्या गोष्टी जबाबदारी घेतात, सांगतात माझी जबाबदारी आहे, पण याच्या आधी ऑफ द रेकॉर्ड ऑफ द कॅमेरा त्यांनी हे सांगितलं की आम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती नाही, काही आयडिया नाहीये। चांगलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही स्वीकार करतायत। ज्यांची तक्रार आहे त्यांच्याकडनं समजून घेऊ की नेमकं तक्रार त्यांची कशाची आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव लता पुरुषोत्तम मलोडे आहे। काय तक्रार आहे तुमची? हे म्हणजे मला सुरुवातीला यांनी अपॉइंटमेंट केलं तर निवासी अधीक्षक की जागा खाली आहे म्हणून सांगितलं, आणि त्यानुसार तुम्ही निवासी का अधीक्षका म्हणतात, त्या अधीक्षका आहेत, काय प्रकरण आहे? निवासी म्हणजे निवासीची जागा खाली आहे म्हणून सांगितली आणि निवासी म्हणून राहायला सांगितलं, आणि असिस्टंट या पोस्टवर मला त्यांनी काम करायला लावलं। आणि आता तुम्ही काम करताय? आतापर्यंत मी करत होती, असिस्टंट पोस्टवर काम करत होती नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणि डिसेंबर महिन्यापर्यंत, आणि जानेवारी महिन्यापासून यांनी माझी पोस्ट मल्टीपर्पज या जागेवर मला म्हणजे, आणि माझ्या पोस्टवर ललिता मॅडमला म्हणजे त्या अपॉइंटमेंट केलं त्या जागेवर। अच्छा, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की यांना निवासिका अधीक्षका म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं, पण डिसेंबर जानेवारी पासून यांना MTS या पदासाठी रिपोर्ट करण्यात आला। म्हणजे यांची तक्रार अशी आहे की यांना त्यांची पदावरनं काढून यांना मल्टीपर्पज दिलेला आहे। तर तुमची तक्रार अशी आहे की तुम्हाला पदावरनं का काढलं असं म्हणायचं आहे? नाही, म्हणजे तसं म्हणायचं नाही, मला म्हणजे हे म्हणत आहेत की म्हणजे मल्टीपर्पजवर तुझं नाव राहील, म्हणजे ते म्हणून राहिले की MSW म्हणजे अगोदर यांनी मला सांगितलं नव्हतं की MSW का बोलले की MSW लागेल म्हणून सांगितलं, आणि आता हे पोस्ट माझी यांनी असिस्टंटच्या जागी मला मल्टीपर्पजच्या जागी घातलं आणि असिस्टंटच्या पोस्टवर ललिता मॅडमला घातलं, आणि ते म्हणून राहिले की असिस्टंटचं काम तू कर आणि मल्टीपर्पजवर तुझं नाव राहील। मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की ऑन पेपर आपलं जे पद राहील ते वेगळं राहील आणि वर्क राहील ते वेगळं राहील। ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपलं समजून येत आहे की पदभरती
की वेगळी केली पेमेंट त्याच पदावर मिळतोय की जे काम करत त्याचं मिळतोय? आता या 2 महिने असिस्टंटच दिलं मला त्यांनी आणि या महिन्यापासून यांनी जे मला पोस्ट म्हणजे बदलवली त्यानुसार देणार होते, म्हणजे त्या मल्टीपर्पज जागेवर तुझं नाव राहील आणि असिस्टंटचं म्हणजे तुला पगार देण्यात येईल असे म्हणत होते ते, म्हणजे मॅडमचा पगार. यांच्या बोलण्यावरनं आम्ही स्वतःच कन्फ्युज झालोय, काय आहे काय नाही आहे. इथं संचालक मंडळी येतील आणि ते खरं निवारण करतील की खऱ्या अधीक्षका कोण. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी रिझाईन दिलाय, मग त्यांनी रिझाईन दिलाय तर अजून सुद्धा ते पदभार कसं सांभाळतात हा माझा क्वेश्चन मार्क आहे. भेटू आपण महिला मंडळ या ठिकाणी एक व्यक्ती अशी सापडलेली आहे की जे इथं कर्मचारी नाहीत पण त्यांना पेमेंट होतो आहे. आश्चर्याची गोष्ट आहे, भारतामध्ये एवढी सारी स्वयंपाकीन वगैरे नाही आहे, पण यांनी अकाउंट नंबर घेऊन दर 3 मला पेमेंट आलेलं आहे 24,000 रुपये. जसे माझ्या अकाउंटवर पैसे आले तसेच रेणुका मॅडमनी मला फोन लावला, मॅडम आम्ही तुमचा अकाउंट नंबर दिलेला आहे, तुमच्या अकाउंटवर 24,000 आहे ते मला ट्रान्सफर करण्यात यावे. मला यातली काहीच माहिती नव्हती आणि माणुसकी या नात्याने पाठवलं, पण नंतर हळूहळू त्या दर महिन्याला जसं गिरगिट रंग बदलतो त्या पद्धतीने यांनी रंग बदलवलं आणि यांची सत्य परिस्थिती समोर आलेली आहे. नाही यांचा बरोबर एज्युकेशन आहे आणि ह्या प्रत्येक येणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत असाच बिहेव करतात, असेच मानसिक त्रास देतात. आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे की इथं कार्य करणारे कोणी वेगळे आहेत, पेमेंट कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जात आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते संचालक मंडळी आपल्याला या ठिकाणी सांगते. काय विषय आहे आणि इथं तसं बोलून राहिलं मला पण माहीत आहे. याच्या पहिले दिव्या नावाची मुलगी होती, तिच्यासोबत पण तसंच झालं होतं.